आज पनवेलमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, याच्याकडे विषय घेतला। सगळ्यात मोठी शोकांतिका इथे तुमचा स्थानिक आमदार राही इथे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। काय तुम्ही चर्चा करता ह्याच्यामध्ये फायदा कोणाचा थोडा कोणाचा? बिल्डरचा फायदा आहे का स्थानिक नेत्याचा फायदा आहे? जनता कुठे गेली? जनतेचा कोणी विचार केला काय? एक मिनिट थांबा जरा। इथे प्रत्येक जण काय म्हणतोय, मी हे केलं, स्थानिक आमदाराला बोलू, तुम्ही ते नगराध्यक्ष इथे आहे तुमचा, तुमच्याकडे विजन काय आहे? तुमच्याकडे विजन पाहिजे। यू हॅव टू प्लॅन, विदाउट प्लॅन यू कॅन नॉट डू एनिथिंग, इट इज द इम्पॉर्टंट। आणि हे तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला ढुंगणावरती लाथा पडणार आहेत पब्लिकच्या, लक्षात ठेवा, इट इज अ फॅक्ट। स्थानिक ज्यावेळेला जो स्थानिक नगरसेवकला आहे त्यांनी त्याचा आलेख दिला काय? त्यांनी त्याचा दिला काय? वर्षाला मी काय काम केलं, काय सांगितलं? अजिबात काही नाही सांगितलं। इलेक्शन येतं, फक्त पाणी कचरा ह्याच्यावरतीच महाराष्ट्र चाललेला आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला जर प्रगती पाहिजे असेल तर तुमच्याकडे प्लॅन पाहिजे। विदाउट प्लॅन यू कॅन नॉट डू एनिथिंग। लक्षात ठेवा, अजून सांगतोय, कारण तुमच्याकडे प्रॉपर लाईन असेल। आज पाटील साहेब बोलले की जर पनवेलमध्ये तुम्ही गेला तर बिल्डिंग खेटून मांडलेले आहेत, मग तेव्हा प्रशासनाला झोपलेलं काय? त्याच्यामध्ये कुणाचे हात होते हा प्रश्न येतो। त्यानंतर तुम्हाला जर त्यावेळेला जाग नव्हती, विशेष साहेब बोलले गॅसचा, बरोबर आहे ना, तुम्ही त्याच्यावरती अनुदान केलं। स्थानिक ज्यावेळेस सत्ताधारी होते त्यांनी काय केलं त्याच्यावरती? फक्त माझा विषय काढला की मी मोर्चा काढणार, विषय दाबून ठेवणार, जनता गेली तिकडे बाहेर। आज कामोट्यामध्ये पाण्याचा प्रश्न प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा। कोणी विषय घेतला? प्रत्येक जण। मागे स्थानिक आमदारांनी काय घेतलं की आम्हाला पनवेल महानगरपालिका नको आहे म्हणून हे केलं, पण ते तुम्ही पत्रक वाचायचं काय लिहिलेलं? पत्रक वेगळं, सह्या वेगळ्या। अरे हा काय कारभार चालला तुमचा? असं नसतं। तुमच्यामध्ये पहिल्यांदा इथे ना इथे जाण पाहिजे, मला काम करायचं आहे, माझ्या पनवेलसाठी काम करायचं आहे, ह्या तळमळ जे असते ना तो खरा काम करतो। फक्त मला माझे किशे भरायचे नाहीत। जनतेसाठी सेवा करा, जनता तुम्हाला डोक्यात घेऊन नाचेल, नाहीतर लक्षात ठेवा ते दिवस राहणार नाहीये।